द न्यूज लाईन, अचूक वेधक. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेतही लक्षणीय वाढ झाल्याने आगामी काळात जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी 8 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या अहवालानुसार कोयना धरणात 44.57 टीएमसी एकूण जलसाठा तर 39.45 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. सध्या धरणात 79,708 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान कराड शहर व तालुक्यालाही बुधवारी दुपारनंतर ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारी 3 वाजल्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले तर नद्या, ओढे आणि नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांनी नदीकाठ, बंधारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.